काळ्या मातीला आई मानून तिची सेवा करणारा, मातीत घाम पेरून सोन्याचं पीक घेणारा आपला बळीराजा. 2014 नंतर त्याला मोदीजी आणि देवाभाऊंच्या रूपानं खंबीर पाठीराखे मिळाले, ज्यांनी बळीराजाच्या सेवा, सुरक्षा आणि सन्मानाचा वसा घेतलाय. आता अडीअडचणीत त्याला सावकारापुढं हात पसरावे लागत नाहीत, कारण दरवर्षी हक्काचे 12,000 रुपये त्याला मिळत आहेत. पूर्वी रात्रीच्या अंधारात शेताला पाणी सोडायला जाताना शेतकऱ्यांना सापा विंचवाची धास्ती वाटायची, पण कृषी पंपासाठी भर दिवसा मोफत वीज मिळू लागल्याने ही भीती आता मिटली आहे. सौर कृषी पंपासोबतच जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, मागेल त्याला शेततळे योजना, यामुळे सिंचनाला भेडसावणारी पाणी टंचाई आता निकाली निघाली आहे. ॲग्रीस्टॅक आणि महाविस्तार ॲपमुळे आता त्याला मोबाईलद्वारे काही सेकंदात शेतीसाठी आवश्यक असलेलं मार्गदर्शन सुद्धा मिळतंय. अस्मानी संकटालाही आपला बळीराजा हिमतीनं सामोरा जातोय, कारण भरीव मदत पॅकेजच्या रूपाने आपलं सरकार ढाल बनून त्याच्या पाठीशी उभं राहतं. पक्क्या शेतरस्त्यांमुळे शेतमाल बांधावरून थेट बाजारात पोहोचतोय. ई नाम बाजारपेठेसारख्या उपक्रमातून शेतमालाला योग्य भाव सुद्धा मिळतोय. बळीराजाच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस आलेत. हीच वेळ आहे या विकासाला आणखी गती द्यायची. यासाठी केंद्र आणि राज्यासारखंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही एक विचाराचं म्हणजे भाजपाचं सरकार हवं. तेव्हा चला भाजपाला मत देऊया आणि आपल्या बळीराजाच्या भरभराटीला आणखी गती देऊया.